कसली भीती वाटते तुला? किंवा आली आत्या मानसी काय म्हणते बघ. काय म्हणते? म्हणते आता जाते मी म्हणून घरी. हे काय? मानसी कुठेही जाणार नाहीये. जरा विचार कर. हे बघ, तू जर गेलीस तर ईशा इथे एकटीच त्या मोनिकाच्या तावडीत सापडेल आणि तिच्यावर काय संस्कार होत आहेत हे तू पाहतेच आहेस. सो यू आर नॉट गोइंग एनीवेअर. सर, तुम्ही दिलेल्या वेळेत मी पोहोचेन खरंच. तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत मी वेळ कधीच टाळली नाहीये. हो हो, तुम्ही सांगेल त्या वेळेत मी तिकडे पोहोचायला तयार आहे. पण सर, मला ऍक्च्युली तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. एक एक न्यूज सांगायची आहे. प्लीज जरा गप्प बसशील. हां, फोनवर बोलते ना मी. नाही नाही, काही नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ॲक्च्युली ते काय आहे ना, घरात खूप त्रास असतात मला, म्हणून डिस्टर्बन्स आला मध्ये. हां, तर मी म्हणत होते मला तुम्हाला भेटायचं आहे सर, आणि तुम्हाला सगळं सांगायचं आहे. नाही नाही सर, फोनवर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये नाही सांगू शकणार. त्याच्यासाठी आपलं भेटणं फार गरजेचं आहे. फक्त तुम्ही मला सांगा कुठल्या वेळी कुठे यायचं आहे. येस सर. नाही, पण मी तुम्हाला जेव्हा भेटणार आहे ना तेव्हा मी मामाचं पोट दुखतंय. हां हां सर, ॲक्च्युली मी मम्मा, मला भूक लागली म्हणून पोट दुखतंय. इशू, प्लीज बोलते ना मी फोनवर, मग जेवून जा ना. आय एम सो सॉरी सर. ॲक्च्युली जरा कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम झाला होता, ऐकू नव्हतं येत मला. आय एम सो सॉरी. हां हां, तर मी काय सांगत होते तुम्हाला, तुम्ही भेटलात की आपण बोलूया. हां, मग तुम्ही ठरवा पुढे काय करायचंय ते. ओके ओके ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्स सर. फोनवर बोलतेय ना मी, बोलत होते ना फोनवर, उगाच मध्ये मध्ये. उगाच नाही मॅडम, त्या मानसीताई आज इथंच राहणार आहेत, घरला नाही जाणार आहेत. मग आता काय नाचू मी? हो मॅडम, त्यांचा काहीतरी प्लॅन असणार. मग त्यांचा असू दे ना प्लॅन, काय फरक पडतोय? त्यांना जे काही करायचे ते करू दे. मला सुद्धा जे काही करायचंय ना ते मी ठरवून ठेवलंय. मी काय करणार आहे हे समजा त्यांना कळलं ना तर मग त्यांचं काही खरं नाही. इशू, इशू बाळा, तर ही माझ्याशी बोलणारच नाही. काय करू मी? ओके फाईन, हे सगळं थोडे दिवसच करायचंय. सो चिल. आणि मग 2 किलो सोनं. तू जरा गप्प बस प्लीज. मी जे काही सांगितलंय ते कर, कळलं? माझ्या बरोबर ह्या घरातनं बाहेर पड, ओके? आणि एक शब्द तोंडातनं पडायचा नाही बघ, प्लीज. इशू बाळा, इशू बाळा. छोटी मम्मा, अरे छोटी मम्मा, पिल्लू, छोटी मम्मा मला रागवली आणि माझ्याशी बोलली नाही. असं झालं का? अगं बेटा, ती कुठल्या तरी कामात असेल, बिझी असेल ना ती.
मी एक काम करते, मी सांगते तिला. इशू बाळा कुठे माझी ग, माझ्या इशूला काय झालं? हा, इकडे ये, मोठी मम्माकडे ये. ये ये ये, आमची इशू तर गुडगल आहे. तुम्हाला का रागवलीस? बाळा, मोठी मम्मा फोनवर बोलत होती ना, खूप महत्वाच्या कामाचं बोलत होती ना. आणि आमची इशू मोठी मम्माची लाडकी आहे, त्याच्यामुळे मोठी मम्मा ओरडूच शकत नाही, हो की नाही? माझ्या इशूचा मूड ऑफ झालाय. आपण एक काम करायचं का ग? आपण दोघींनी शॉपिंगला जायचं का? नाही, मग मोठी मम्मा एक काम करते. मोठी मम्मा इशूसाठी एक गंमत आणणार. घेऊन येऊ गंमत तुझ्यासाठी. मग तू रुसणार नाही ना माझ्यावर? नाही. व्हेरी गुड. चला बाळा, आपल्याला शाळेत जायचंय ना, आपण शाळा बुडवत नाही. व्हेरी गुड. माझं बाळ ग ते. मी 2 मिनिटात तुम्हाला कॉल करते. बाय. चला. काहीतरी गडबड आहे. काय रे, काय झालं? आपल्याला लवकरात लवकर पासवर्ड शोधला पाहिजे. उद्या सकाळी अगदी लवकरात लवकर बँकेत गेलं पाहिजे, नाही तर गडबड होईल काहीतरी. त्या लॉकर मध्ये जवळजवळ 2 किलो सोनं आहे. हे तुम्हाला कसं माहित? ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना की विक्रांतच्या आजोबांचं आणि माझं खूपच चांगलं नातं होतं. खूप चांगलं कनेक्शन होतं आजोबांमध्ये आणि माझ्यामध्ये. सो खूप विचार केला मी आणि खूप शोधाशोध सुद्धा केली. काही गोष्टी मला सापडल्यात, पण मी हे ठामपणे सांगू शकते की त्या लॉकरमध्ये 2 किलो सोनं आहे. आणि मला हे सुद्धा कळलंय की आजोबांनी फक्त आणि फक्त काही गोष्टी माझ्यासाठीच ठेवल्यात. हे सगळं फार ढोबळ बोलताय तुम्ही. पण सर, जे काही खरं आहे तेच बोलतेय मी. पुरावा आहे का? त्यांनी तसं काही लिहून ठेवलंय का? ते तुम्हाला मला दाखवावं लागेल. हो, मिळाला होता ना पुरावा. आय मीन त्यांचं पत्र होतं ना. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, मी शोधाशोध केली होती. पण सर, गेल्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, दळवी घरातले सगळे कसे आहेत. ते पत्र नाही लागू देणार माझ्या हाती. लंपास करून टाकलाय त्यांनी. आणि आता ते पत्र आपल्याला नाही मिळणार आहे सर. आत्ताच पासवर्ड डिस्कस करूया. आजीचं नाव असू शकतं का? म्हणजे पार्वती किंवा पार्वती सदाशिव दळवी. मला नाही वाटत तसं. इतका सहज आणि सोपा पासवर्ड नाही ठेवायचे ते. मग त्यांची बर्थडे, महिना, असं काही कॉम्बिनेशन? तेही खूप ऑब्व्हियस झालं का? म्हणजे आपली पर्सनल डेट किंवा नावं सगळेच ठेवतात. इट इज व्हेरी कॉमन. एक गोष्ट लक्षात घ्या, सदा दादाला वाढदिवस साजरा करणं वगैरे कधीच आवडलेले नाही.
त्यामुळे तो त्या तारखेला महत्व देईल असं मला तरी काही वाटत नाही. पण नेमका काय विचार केला असेल बाबांनी? आता बघा ना, चावीवर सुद्धा त्यांनी काय लिहिलं होतं, फॉर नेक्स्ट फिमेल, आणि एक चित्र आणि ते एक आकडा वगैरे. काय काय विचार केला असेल त्यांनी नेमका? मला काय वाटतं माहितीये, कदाचित आत्यांचं नाव असेल. नाही म्हणजे त्या लाडक्या होत्या ना त्यांच्या, आणि त्या अकाउंटवर यांचं पण नाव आहे. अगं असं काही करतेस वहिनी? नाही, मला नाही वाटत. अकाउंट होल्डरचंच नाव पासवर्ड म्हणून कसं ठेवतील ते? नाही. ते ठीकच आहे. मग आता आणखी काही सुचतंय का कुणाला? सर मग आता आपण नक्की काय करायचं? तुम्ही जे काही सांगितलं ते इमोशनली पटण्यासारखं आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. पण तरी अशा शब्दांवरती विसंबून राहता येणार नाही ना. त्यासाठी ठोस पुरावे लागतात, आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक असतं. मानसी, तुला काय वाटतं? मी पण विचारच करतेय. काय मी आजोबांना कधीच भेटले नाही आणि त्यांना ओळखतही नाही, पण एकूण सगळ्यांचं ऐकून मला असं वाटतं की त्यांनी पासवर्ड त्यांच्या फील्डशी रिलेटेड काहीतरी ठेवला असेल. म्हणजे ते आयुर्वेदाचार्य होते ना, तर त्याच्याशी संबंधित काहीतरी असण्याची शक्यता आहे. हो, कारण आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणं हेच आजोबांचं ध्येय होतं. ते खूप डेडिकेटेड होते. हो, त्यांना असंही वाटत होतं की पुढच्या पिढीत सुद्धा अभ्यास चालू राहायला पाहिजे. त्यांना खूप अपेक्षा होती मी डॉक्टर होईन म्हणून. डॉक्टर नाही, पेशंट झालो मी. फक्त त्यांचं स्वप्न उधळून लावलं. विजय, अरे असं नको बोलू. तू नाही झालास डॉक्टर, पण निर्मला तर झाली ना. आणि मानसीने आपल्याला आता चांगली दिशा दिलेली आहे. मला देखील तसंच काहीसं वाटायला लागले. मधु काका, आजोबांनी काही नोंदी करून ठेवल्या आहेत आणि त्या तुमच्याकडे आहेत का? नोंदी म्हणजे काही औषधांची लिस्ट असेल, त्यावरनं जर आपण नजर फिरवली तर आपल्याला क्लू मिळेल की काय पासवर्ड असू शकतो. हो, मिळेल ना. सदादादाने औषधाचा धंदा करावा, त्यांनी जी औषधं निर्माण केली त्याचा व्यवसाय करावा म्हणून कितीतरी त्यावेळेचे व्यावसायिक त्याच्या मागे होते. आपण औषधालय काढूया, औषधांची विक्री करूया असं म्हणत होते, पाठी होते. पण सदादादाने मात्र त्याच्या मागणीला काही भीक घातली नाही. हो, म्हणजे ज्या माणसाचं आपल्या कामावर इतकं प्रेम होतं, त्यांनी पासवर्ड म्हणून एखाद्या औषधाचं नाव ठेवलेलं असूच शकतं. आणि मुख्य म्हणजे ते सहज इतरांना कळणार नाही असं असेल. हो, तुम्ही मला इथे बोलवून जे काही सांगितलं, म्हणजे तुमची कथा, ती ऐकली, आवडली सुद्धा. त्यात तथ्यही आहे. तुम्ही अगदी सगळं मनापासून सांगितलं, खरं खरं सांगितलं. ऑफकोर्स
मी खरंच बोलते नेहमी. खोटं बोलणं मला कधी जमलंच नाही. हो तेच. तुमच्या कथेत एक वेदना आहे, व्यथा आहे. मला तुमची पद्धत आवडली. कालपासून एक एक पाऊल टाकत चांगला प्रयत्न केलाय तुम्ही. म्हणजे कसला प्रयत्न? हेच की त्या लॉकरमध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा तुम्हाला कसा अधिकार आहे ते मला पटवून देण्याचा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही काय बोलताय ते मला खरंच कळत नाही. जरा नीट मला समजावून सांगाल का? लॉकरमध्ये महत्वाच्या गोष्टी याच कारणासाठी ठेवल्या जातात की तो इमोशन, भूतकाळ किंवा इतिहास यापैकी कुठल्याही चावीने न उघडता केवळ पासवर्ड या एकाच चावीने उघडला जावा. एक एक पाऊल टाकत तुम्ही जर प्याद्याचा वजीर करायला गेलात आणि चेकमेट करायचा प्रयत्न केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मुद्दा कळेल का तुमचा? मुद्दा हा आहे की मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुम्हाला काही पर्सनल मदत लागली तर मी करू शकेन, पण लॉकरच्या बाबतीत मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. त्यात काय आहे आणि कुणाच्या नावावरती आहे यापैकी कुठलीही माहिती मी तुम्हाला देऊ शकणार नाही. सॉरी. ओके, थँक्यू. अरे विजय, ही काही नावं मिळाली आहेत बघ. कोणाचं अक्षर आहे रे? अरे माझं. सॉरी. शतावरी पिल्लासव सीतोपलादी. मला वाटतं पासवर्ड यातल्यापैकीच कुठला तरी एक असणार. नाही, यातलं जर असेल तर मग आपण, मला वाटतं बऱ्यापैकी जवळ आलोय पासवर्डच्या. नाही, ठीक आहे, आपण असं गृहीत धरून चालू. मग पुढे आणि मग त्याच्यानंतर पुढची काय स्टेप आहे ते ठरवूया आपण. ठीक आहे, तू सांग. सगळ्यात आधी तो पासवर्ड फायनल झाल्यानंतर आपण आधी बँकेत जायचं आणि त्या लॉकरमध्ये काय आहे ते पाहूया. बरोबर. या लॉकर मधल्या छुप्या गोष्टींवर मोनिकाचा डोळा आहेच, पण आपण तिच्या कुठल्याही धमकीला बळी पडायचं नाहीये. सगळ्यांनी मिळून तिला घराबाहेर काढायची हिम्मत ठेवलीच पाहिजे. ठीक आहे, आपण तिला घराबाहेर काढ. पुढे. हो सांगते ना, त्याचाही विचार मी केलेला आहे. एकदा का तिला या घरातनं बाहेर काढलं की मग विक्रांतच्या आयुष्यातनं मला तिला बाहेर काढायचं. आणि एकदा का जर ते साध्य झालं की मग पुढे माझ्या मनात आहे तेच होईल.